स्टार्ट. परिच्छेद. महसुली तुटीचे GDPशी प्रमाण साधारणपणे 3 ते 5% दरम्यान आहे. 2009-10 या वर्षातील तूट मागील 10 वर्षात सर्वात जास्त आहे. त्याचे कारण असे की जागतिक वित्तीय संकटामुळे भारतावर आलेले मंदीचे संकट होय. जागतिक वित्तीय संकटामुळे अर्थव्यवस्थेला मंदीच्या खाईत जाण्यापासून वाचवण्यासाठी सरकारने वित्तीय तुटीचे समर्थन करून एकूण मागणी वाढवण्याच्या उद्देशाने काही सवलती देण्याचे ठरवले. त्यामुळे एकूण खर्च वाढून तूट वाढली गेली. प्राथमिक तुटीबद्दल या अगोदर विश्लेषण केलेले आहेच. ही तूट 2007-8 या वर्षाकरिता 0.9% होती. याचा अर्थ असा की 2007-8 मध्ये वित्तीय तूट भरून काढण्यासाठी घेतलेले कर्ज हे मागील वर्षात घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यासाठी सुद्धा पुरेसे नव्हते. ही एक गंभीर बाब आहे. महसुली तुटीचे वित्तीय तुटीशी प्रमाण या बाबीचा विचार केला तर साधारणतः हे प्रमाण किमान 41.4% तर कमाल 81% एवढे आहे. याचा अर्थ असा की वित्तीय तुटीचा किमान 41.4% व कमाल 81% भाग महसुली तुटीमुळे निर्माण झालेला आहे. म्हणजेच वित्तीय तुटीस मोठ्या प्रमाणात महसुली तूट कारणीभूत आहे. तसेच एकूण कर्जाचे चालू GDPशी असणारे प्रमाण 50 ते 55% आहे, जे चालू वर्षासाठी 33.78% आहे. अर्थमंत्र्यांनी सेवा करात वाढ करून प्राप्ती कराच्या मर्यादित बदल न करता महसुली प्राप्ती कशी वाढेल यावर भर दिलेला आहे. निगम करामध्ये येत्या 4 वर्षात 5% कमी करण्याची घोषणा करून उद्योग वाढीसाठी प्रेरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वस्तू आणि सेवा कर प्रणालीसाठी उचललेले हे एक पाऊल आहे असे वाटते. या तरतुदीमुळे खाजगी गुंतवणूक वाढून मंदावलेला औद्योगिक वृद्धी दर वाढेल व रोजगार संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. सामान्य माणसाला दिलासा मिळेल अशी कुठलीही तरतूद न करता उद्योग जगताला थोडीशी सवलत दिल्यामुळे सर्वसामान्यांनी या अर्थसंकल्पाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. खरे पाहता आंतरराष्ट्रीय पातळीवर घटत जाणारे तेलाचे भाव, कमी झालेला महागाई दर, कमी झालेली चालू खात्यावरील तूट, कोळसा खाणीच्या लिलावातून मिळालेले भरभरून उत्पन्न व वाढलेली परकीय गंगाजळी या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प मांडता आला असता, पण तसे न करता दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून बचतीला चालना देणारा, उत्पादकतेत वाढ करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकासावर भर देणारा, रोजगार निर्मितीस प्राधान्य देणारा, अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर भर देणारा व शेतीसाठी सिंचन, वित्त व विपणन सुविधा तयार करण्यासाठी प्राधान्यक्रम असणारा अर्थसंकल्प मांडला. विशेष म्हणजे सामाजिक सुरक्षितता
व कल्याणाच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री सुरक्षा विमा माध्यमातून योजना, ज्याच्या माध्यमातून वार्षिक फक्त 12 रुपये मध्ये 2 लाखाचा विमा घेता येतो. तसेच महिला सुरक्षिततेसाठी रुपये 1000 कोटीचा निर्भया निधी निर्माण केला. हे एक वेगळेपण दाखवून दिले. अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून 1,75,000 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य निर्धारित करून 24 तास विजेचे आश्वासन पूर्ततेसाठी पावले उचललेली आहेत असे म्हणता येईल. या अर्थसंकल्पामध्ये कोणाला खुश करण्यासाठी नव्हे तर धोरणात्मक निर्णय घेतले गेले आहे असे वाटते. अंदाजपत्रकातील तरतुदींचा आर्थिक चलनावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला असता असे लक्षात येईल की हे अंदाजपत्रक दीर्घकालीन शाश्वत विकासाची नांदी आहे. म्हणून मागणीबरोबर एकूण पुरवठा यात समतोल साधण्यासाठी खाजगी बचतीला चालना मिळेल अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे एकूण बचत वाढून बचतीचे रूपांतर गुंतवणुकीत झाल्यास भांडवल निर्मिती होऊन पुरवठ्याची बाजू मजबूत होईल. परिणाम देशांतर्गत भांडवल निर्मिती वाढेल व व्यक्तिगत बचत वाढल्यामुळे त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित होईल. सुवर्ण रोखे निर्माण करून सोन्यातील गुंतवणुकीचे मौद्रिकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे सोन्यातील गुंतवणुकीचे फायदे गुंतवणूकदारांना मिळतील. तसेच चलन पुरवठा वाढून व्याजाचे दर कमी होतील. त्यामुळे सुद्धा काही प्रमाणात गुंतवणूक वाढून पुरवठ्याची बाजू भक्कम होईल. सेवा कराचा दर 12.36% वरून 14% करण्यात आला आहे. त्यामागची भूमिका राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा वाढत आहे, त्या प्रमाणात करप्राप्तीमध्ये सुद्धा सेवा क्षेत्राचा हिस्सा वाढून समतोल निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे असे दिसते. जनधन योजनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक वृद्धीची संकल्पना आकारास आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 50 लाख शौचालये बांधून तयार झाली असताना येत्या वर्षात 6 कोटी शौचालये बांधण्याचे लक्ष्य निर्धारित करून स्वच्छ व सुंदर भारत निर्मितीचा संकल्प केलेला दिसतोय. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी व्हिसा ऑन अरायव्हल कार्यप्रणाली 150 देशासाठी लागू करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन रोजगार संधी व परकीय गंगाजळीत वाढ होईल. तरुणांची कौशल्य पातळी वाढवण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य मिशन निर्मितीची घोषणा अर्थमंत्र्यांनी करून मेक इन इंडिया मोहिमेसाठी लागणाऱ्या कुशल श्रमिकांची फौज तयार करण्याची व्यवस्था केली आहे. स्टॉप.